विज्ञान शाखेतून 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य विद्यार्थी नीट UG परीक्षा देतात आणि ही परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते। तर आज आपण नीट UG परीक्षा काय आहे ते सोप्या भाषेत सविस्तरपणे जाणून घेऊ। नीट UG ही परीक्षा इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून किंवा समकक्ष शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा 12वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी देऊ शकतात। ही परीक्षा पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते। NEET नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा। नीट परीक्षेचे प्रमुख 2 प्रकार आहेत, जसे नीट UG आणि नीट PG। नीट UG म्हणजे नीट अंडर ग्रॅज्युएट। नीट UG ही परीक्षा 12वी नंतर पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतली जाते, जसे MBBS, BDS, BAMS, BHMS व इतर अभ्यासक्रम। तर नीट PG म्हणजे नीट पोस्ट ग्रॅज्युएट। नीट PG ही परीक्षा पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतली जाते, जसे MBBSची पदवी पूर्ण केल्यानंतर MD, MS किंवा PG डिप्लोमामध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट PG परीक्षा द्यावी लागते। नीट UG ही भारतातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे। ही परीक्षा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते। NTA ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे, जी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा आयोजित करते। JEE मेन परीक्षा सुद्धा NTA द्वारे आयोजित केली जाते। परीक्षांचे आयोजन करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, परीक्षा सुरळीत पार पाडणे आणि निकाल जाहीर करणे अशी अनेक कामे NTA द्वारे केली जातात। अर्जदारांच्या संख्येनुसार नीट UG ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी परीक्षा आहे। 2024 मध्ये 23 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट UG परीक्षा दिली होती। नीट UG परीक्षेद्वारे MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन अँड अ बॅचलर ऑफ सर्जरी, BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, BHMS बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी, BNYS बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्सेस, BUMS बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी, BSMS बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी, BVSC अँड AH बॅचलर ऑफ वेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री, BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, BSc नर्सिंग बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग इत्यादी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो। BPT आणि BSc नर्सिंग वगळता वरील सर्व कोर्स इंटर्नशिप सहित 5.5 वर्षांचे आहेत। BPT 4.5 वर्षांचा आणि BSc नर्सिंग 4 वर्षांचा कोर्स आहे। BAMS, BHMS, BNYS, BUMS आणि BSMS या 5 अभ्यासक्रमांना किंवा उपचार पद्धतींना एकत्रितपणे आयुष म्हटले जाते। आयुष शब्दातील A म्हणजे आयुर्वेद, Y म्हणजे योग आणि नॅचरोपॅथी, U म्हणजे युनानी, S म्हणजे सिद्ध आणि H म्हणजे होमिओपॅथी। भारत सरकारने 2014 मध्ये आयुष मंत्रालय स्थापन केले, जे या पद्धतींच्या संशोधन, शिक्षण आणि प्रचारासाठी कार्य करते। पूर्वी नीट UG ही परीक्षा AIPMT म्हणजे ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट या नावाने ओळखली जायची। 2012 पर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी CBSE द्वारे AIPMT ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा घेतली जात असे। 2013 मध्ये AIPMT ऐवजी CBSE द्वारे नीट UG सुरू करण्यात आली। तथापि काही कायदेशीर आव्हानांमुळे 2014 आणि 2015 मध्ये पुन्हा AIPMT आयोजित केली गेली। 2016 मध्ये नीट UG पुन्हा CBSE द्वारे आयोजित केली गेली। 2019 पासून नीट UG परीक्षा NTA द्वारे घेतली जाते। नीट UG पूर्ण देशभरात लागू होण्यापूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी विविध राज्ये त्यांच्या स्वतःच्या परीक्षा घेत असत। तसेच AIIMS, AIIMS, JIP, MER, IMS, BHU, KMC मणिपाल अँड मेंगलोर आणि CMC वेल्लोर यांसारखे प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालये प्रवेशासाठी स्वतःच्या परीक्षा घेत असत। महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी
MST-CET परीक्षा घेतली जात असे. सप्टेंबर 2019मध्ये NMC कायदा लागू झाल्यानंतर भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट UG ही एकमेव परीक्षा बनली. नीट UG हे वन नेशन वन एक्झामिनेशन धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नीट UG परीक्षेद्वारे भारतातील सरकारी महाविद्यालये, खाजगी महाविद्यालये आणि डीम्ड विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा नीट UG परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 2024 पर्यंत नीट अंतर्गत एकत्रितपणे देऊ केलेल्या जागांची संख्या 1,96,515 होती. नीट UG परीक्षा ऑफलाईन म्हणजे पेन आणि पेपर आधारित घेतली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना OMR शीटवर उत्तरांची नोंद करावी लागते. OMR म्हणजे ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. OMR शीट हा विशेष प्रकारचा कागद असतो जो कॉम्प्युटरद्वारे वाचला जाऊ शकतो. ही शीट सामान्यतः MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षांमध्ये वापरली जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडण्यासाठी गोलाकार किंवा विशिष्ट चिन्हे पेनाने भरावे लागतात. नीट UG परीक्षा भारतीय आणि परदेशी विद्यार्थीसुद्धा देऊ शकतात. नीट UG परीक्षेसाठी शुल्क सामान्य वर्गासाठी 1,700 रुपये, EWS आणि OBC नॉन क्रिमिलियर वर्गासाठी 1,600 रुपये, SC, ST, तृतीयलिंगी आणि दिव्यांग वर्गांसाठी 1,000 रुपये आहे. परदेशातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क साधारण 9,500 रुपये आहे. परदेशातही परीक्षा केंद्रे असतात. नीट UG परीक्षा देण्यासाठी 12वीमध्ये सामान्य वर्गासाठी 50% गुण, आरक्षित वर्गासाठी 40% गुण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार 12वी परीक्षेत बसत आहेत ते देखील नीट UG परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांना प्रवेशापूर्वी आवश्यक गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. नीट UG परीक्षा NCERTच्या 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. NCERT ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. प्रामुख्याने CBSE बोर्डशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये NCERTचा अभ्यासक्रम असतो. नीट UG परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये देता येते. नीट UG परीक्षा देण्यासाठी 12वीमध्ये PCB गट निवडावा लागतो. हे विषय निवडून वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो. नीट UG परीक्षा एकूण 3 तासांची, 180 प्रश्नांची आणि 720 गुणांची असते. यामध्ये PCB गटातील फिजिक्समधील 45 प्रश्न, केमिस्ट्रीमधील 45 प्रश्न, बायोलॉजीतील बॉटनीमधील 45 प्रश्न आणि झूलॉजीमधील 45 प्रश्न असतात. सर्व प्रश्न MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रकारचे असतात व प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा असतो. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असते. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. बरोबर उत्तरास अधिक 4 गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा होतो आणि न सोडवलेल्या प्रश्नांना 0 गुण मिळतो. नीट UG परीक्षा ही प्रत्येक वर्षी घेतली जाते. ही परीक्षा साधारण मे महिन्यात असते आणि निकाल जून महिन्यात असतो. या परीक्षेसाठी किमान वय 17 असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी उच्चतम वयोमर्यादा नाही आणि ही परीक्षा कितीही वेळा देता येते. नीट UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते. अर्ज करण्यासाठी NTA neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटना भेट द्यावी लागते. नीट UG परीक्षेचा निकाल पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही परीक्षेत बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती चांगले गुण मिळवले आहेत. एकूण गुण आणि ऑल इंडिया रँक देखील जाहीर केली जाते. तसेच जनरल, OBC, SC, ST, EWS अशा विविध कॅटेगरीसाठी कट ऑफ गुणसुद्धा जाहीर केले जातात. कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमास पात्र ठरतात. नीट UG परीक्षांमधील गुणांच्या आधारावर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये 15% प्रवेश ऑल इंडिया कोटा
आणि 85% प्रवेश राज्य कोटा अंतर्गत दिले जातात. 15% ऑल इंडिया कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटीद्वारे केली जाते आणि 85% राज्य कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया प्रत्येक राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय किंवा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे केली जाते. महाराष्ट्रात राज्य कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे केली जाते. एम्स, डीम्ड विद्यापीठाअंतर्गत येणारी महाविद्यालये, BHU, AFMC पुणे या सर्वांमध्ये राज्य कोटा नसतो. काही महाविद्यालयांमध्ये काही जागा मॅनेजमेंट किंवा NRI कोट्याअंतर्गत भरल्या जातात. वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील प्रवेश प्रक्रिया साधारणपणे ऑनलाईन पद्धतीने असते, ज्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना समुपदेशनाच्या वेबसाईटवर नोंदणी करून शुल्क भरावे लागते. त्यानंतर त्यांच्या नीट रँकनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालये आणि अभ्यासक्रम निवडावे लागतात. निवडलेल्या पर्यायांना विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी लॉक करणे आवश्यक असते. नीट UG परीक्षेत 720 पैकी 600+ गुण असतील तर IMS BHU वाराणसी, KMC मणिपाल, CMC वेल्लोर, MAMC नवी दिल्ली, KGMU लखनौ, AFMC पुणे, MMC चेन्नई, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, LHMC नवी दिल्ली यांसारख्या सरकारी आणि खाजगी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. एम्स आणि JIPMER यांसारख्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर नीट UG परीक्षेत 700च्या आसपास गुण असणे आवश्यक आहे. म्हणजे ऑल इंडिया रँक 1 ते 1500च्या दरम्यान असली पाहिजे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.